नमस्कार, मी केतकी जोशी. आजच्या न्यूजरूम चर्चेमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज जागतिक महिला दिन आहे. सगळीकडेच महिलांच्या कर्तृत्वाचे, सामर्थ्याचे गोडवे गायले जात आहेत. पण आम्ही एका खास वेगळ्या महिलेशी चर्चा करणार आहोत. तिच्याशी खूप मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. आज न्यूजरूम चर्चेमध्ये असणार आहे आपल्यासोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव. खूप खूप स्वागत आहे. आणि या आम्हाला खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. अनेकांच्या मनात हे सगळे प्रश्न आहेत, पण आत्तापर्यंत या ग्लॅमरस दुनियेमध्ये ठामपणानं पाय रोवून उभ्या राहिलेल्या उषाच्या कारकिर्दीचा हा एक आढावा घेऊयात. कोल्हापूरची उषा जाधव पुण्याला आली ती कामाच्या शोधात आणि पुढे तिच्या या जिद्दीने तिला मुंबईत आणलं. मुंबईत महालक्ष्मी स्टुडिओत कामाला असताना अचानक तिच्या समोर ट्रॅफिक सिग्नल हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा चालून आला आणि तिथंच खरी तिची या फिल्मी दुनियेची सफर सुरू झाली. क्या साहब, आप हमेशा मेरे से गजरा लेते हैं साहब. तेरे को बोला ना, मेरे गिराई को कैसे गजरा बेचती तू? चलो चलो आप झगड़ा करो. ट्रॅफिक सिग्नलच्या एका छोट्या भूमिकेपासूनचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. पापा, मैं और पढ़ना चाहती हूँ. तेरी पढ़ाई पे खर्चा करूंगा तो शादी पे केक लाऊंगा. कद्दू. अनेक ऍड्स मध्ये झळकल्यानंतर बॉलिवूडमध्ये ही कोल्हापुरी मिरची अवतरली आणि तिने तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. मग ते वीरप्पांची बायको मुथ्थुलक्ष्मी असो किंवा भूतनाथ रिटर्न सिनेमातली अक्रोजची आई, प्रत्येक भूमिकेवर आपली वेगळी छाप पाडण्यात उषा यशस्वी ठरली. 2012 मध्ये धग या मराठी सिनेमासाठी उषाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. अभिनयात रमणारी ही सकस अभिनेत्री नृत्याची आवड कशी जपते, त्यासाठी तिला वेळ मिळतो का? ग्लॅमरस इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या उषाला IBN लोकमतच्या न्यूजरूम चर्चामध्ये अनेक प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत. अनेक प्रश्न आहेत. खरं तर खूप महत्त्वाचं, अगदी छोटे छोटे सामान्य लोकांसारखे सुद्धा आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. आणि या सगळ्या मुली ज्या आहेत किंवा मुलं सुद्धा आहेत ते तुझ्याशी बोलायला उत्सुक आहेत. पण मी आता याच्या पुढची जी सगळी धुरा आहे ती महेश सरांकडे देते. नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि IBN लोकमतच्या सगळ्या सहकाऱ्यांना. आजचा दिवस सातत्याने महिला हक्कांचा, महिला सक्षमीकरणाचा जागर करण्यासाठी म्हणून जगभर पाळला जातो. परंतु खरं म्हणजे जर पुरुष आणि महिला निम्मे निम्मे असतील तर महिला दिन हा 365 दिवसांपैकी एक असू शकत नाही. 365 दिवसांचे निम्मे दिवस महिला दिन असले पाहिजेत अशी सगळ्यांची भावना आहे. या चर्चेला सुरुवात करताना मला नेहमी उषा तुमच्याबद्दल जो प्रश्न पडतो तो इथे सगळ्यांच्या समोर विचारतो की एक मराठमोळ्या घरातून आलेली एक तरुणी ग्लॅमरस विश्वासाठीचं जे काही नेमकं असायला पाहिजे ते काहीही नसताना इतकी मोठी गरुड झेप घेते. या मागची जी इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्ती या महिला दिनाच्या दिवशी इथल्या सगळ्या महिलांना तुम्ही सांगावी असं. इच्छाशक्ती माझी खूपच स्ट्रॉंग आहे आणि आय थिंक दॅट इज बिकॉज ऑफ माय पेरेंट्स. कारण त्यांची इच्छाशक्ती खूपच स्ट्रॉंग आहे आणि मला वाटतं ती इनहेरेंट झाली आहे माझ्यामध्ये. ॲज यू सेड की येस, आय कम्प्लिटली अग्री की एक कोल्हापूरसारख्या छोट्या शहरातून येणं आणि विचार करणं की मला ॲक्ट्रेस व्हायचं आहे आणि आपल्याला बॉलिवूडचं बी पण माहीत नाही किंवा फिल्म इंडस्ट्रीचं काहीच नॉलेज नाही, माहीत नाही, कोणी रिलेटिव्स नाही बॉम्बेमध्ये, काहीच नव्हतं माझं. आणि देन आय स्टार्टेड हे म्हणतात ना की लहानपणापासून एक एक स्वप्न असतं आपल्या मनात घर केलेलं असतं ते की नाही मला हे व्हायचं आहे आणि मला हे व्हायचं आहे. आणि आय ऑलवेज बिलीव्ह ना की आपण प्रयत्न केला पाहिजे. यश मला मिळेल की नाही मिळेल हे मला नाही माहीत, बट आय ऑलवेज बिलीव्ह की आय शुड नॉट रिग्रेट इन माय लाईफ की यार मी तेव्हा ना ट्राय केलं असतं ना तर कदाचित झालं असतं. मग ते कदाचित मी नंतर नेहमीच रिग्रेट करण्यापेक्षा आय ऑलवेज थॉट की लेट्स ट्राय. नाही झालं ना तर काय होईल, एनिवेज आय वॉज वर्किंग इन अ ट्रॅव्हल एजन्सी. फाईन, नाही झालं तर आय कॅन गो बॅक ऑलवेज, बट ॲटलिस्ट नाव दिस इज द टाइम वेअर आय शुड ट्राय. प्रयत्न करणं आणि करत राहावा असं मला वाटतं. आणि मी मागोवा घेणं सगळ्यात महत्त्वाचं. जे करायचं तुम्हाला, जे तुमचं स्वप्न आहे त्याला चेस करा, त्याच्या मागे जा, प्रयत्न करा, हार्डवर्क करा. आय डोंट नो द रिझल्ट्स,
पण जेव्हा तुम्ही काम करता ना तेव्हा म्हणतात ना एक युनिव्हर्स पण ना तो तुमच्या बरोबर येतो. कुठून तरी गोष्टी होतात, कशा होतात हे मला नाही माहित, पण नेहमी मला जेव्हा कामाची गरज होती, जेव्हा डिप्रेशन मध्ये गेले तेव्हा अचानक कुठून काहीतरी काम आलं, एखादी कमर्शियल मिळाली, टीव्ही कमर्शियल मिळाली, अँड देन अगेन आय वॉज लाईक ओके मला काम मिळतंय. परत मग जेव्हा रिजेक्शन आले ना, काय तुमच्या कॉम्प्लेक्शनमुळे रिजेक्शन येतात तुमच्याकडे, तुम्ही असं सो कॉल्ड काय म्हणतात त्याला, एक ब्युटीची जी आपल्याकडे कन्सेप्ट आहे ना ते, किंवा हिरोईनची जी कन्सेप्ट आहे ते, त्याच्यामध्ये तुम्ही बॉलिवूड मोडत मटेरियल म्हटलं नाही. जातं ते. बॉलिवूड मटेरियल त्याच्यामध्ये तुम्ही मोडत नाही. तत्सम तुम्ही मग काय अजून प्रत्येकाचे ग्रुप्स असतात ना इंडस्ट्रीमध्ये. NSDचा ग्रुप असतो, FTIचा ग्रुप असतो, सगळ्यांचे आपले सिनियर्स असतात. मग ते आले की त्यांच्याकडे बॅकअप असतो की आमचे सिनियर्स आहेत. तसं माझ्याकडे काहीच नव्हतं, माझे कोणी सिनियर्स नाहीत, ज्युनियर्स नाहीत, किंवा मला ऍक्टिंगचं बॅकग्राऊंड पण नाही. तर त्या सगळ्या गोष्टींपासून जे रिजेक्शन मिळालं ना, मला असं वाटतं की दॅट मेड मी स्ट्रॉंग. म्हणजे चेंडू जितका जोरात आपटला जातो तितक्या जोरात तो उसळी मारून वर उठतो, तसं ते झालं. येस, दॅट मेड मी स्ट्रॉंग की नाही, आपण नाही हारायचं, आपण करायचं, आपण प्रयत्न करू. वा. आपण आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं बोलतोय, तर मला तुला एक विचारायचंय, तू हिंदी फिल्म इंडस्ट्री पण पाहिली आहेस आणि मराठी पण, तर तिकडे स्त्री पुरुष समता असते का? खरंच कितपत असते की तो फरक तुला जाणवला? ऑफकोर्स तिथे फरक आहे. आय थिंक हा फरक अजून त्याला बरीच वर्ष लागतील. मला असं वाटतं की आपण किती म्हटलं ना की आपण एक फॅन्टसाइज करतो की महिला पुढे निघाल्यात आणि महिला समान, महिला ॲक्च्युली दे आर डुईंग बेटर दॅन मेन ॲक्च्युली. पण जेव्हा आता बघ ना किती फिल्म, बघ ना हाऊ मेनी फिमेल ओरिएंटेड फिल्म आपल्याला बघायला मिळतात. व्हेरी फ्यू फिमेल सेंट्रिक फिल्म्स. स्टोरी जेव्हा लिहिली जाते तेव्हा ती पुरुष प्रधानच लिहिली जाते आणि त्याच्यात मग हिरोईन असते, मग ते गाणं म्हणण्यासाठी असेल वगैरे वगैरे. त्यात समस्या काही खूप त्याला महत्वाच्या भूमिका, एकतर भूमिकाच्या जर तुम्ही म्हणजे रोल्स बघायला घेतलं तर तिथे पण तुमची समानता नाहीये. आणि त्याच्यानंतर पेमेंट्स, जेव्हा तुम्हाला मानधन मिळतं ना तर तिथे पण सिमिलॅरिटी नाहीये. पण आता थोडा बदल होतो असं वाटत नाही का? कारण स्त्री प्रधान असलेले बरेच सिनेमे बनतायत. हो, तू पण त्याच्यात काम केलेलं हो. आहेस. हां. नाही, आता डेन काय म्हटलं की डेफिनेटली थिंग्स आर चेंजिंग, बट कम्प्लीट चेंज व्हायला आय थिंक इट विल टेक टाइम. जोपर्यंत आपण समाजाची जी एक स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो चेंज झाला पाहिजे, तेव्हा मला वाटतं की समानता येईल ॲक्च्युली. कारण इट इज जस्ट नॉट अबाउट म्हणजे फक्त फिल्म इंडस्ट्रीचाच मी विचार नाही करत आहे ॲक्च्युली, मी इन जनरल बोलतीये. कारण काल पण आपण बोलत होतो की जे काही भ्रूण हत्या झाली कोल्हापूर आणि सांगलीमध्ये, बघ ना कुठे समानता आहे. आजच्या आपण 21व्या शतकात पण आपण इथे आज सेलिब्रेट करतोय महिला जागतिक दिन, पण ही कालचीच गोष्ट आहे. आणि तिकडेच तुम्ही आज मुलींची गर्भाशयातच हत्या करता. तुम्हाला मुली नको आहेत का? मग ही समानता आहे ना, ही ह्याला काय फक्त ती बाई जबाबदार आहे, ती आई जबाबदार आहे, तो डॉक्टर जबाबदार आहे? कारण ह्याला समाज जबाबदार आहे. समाजाची जी स्त्रीकडे बघण्याची, जी मुलीकडे बघण्याची जो दृष्टिकोन आहे ना, तो जोपर्यंत नाही बदलणार तोपर्यंत ऍक्च्युली आपण जागतिक महिला दिन मला नाही वाटत की आपण खऱ्या अर्थाने सेलिब्रेट करू शकू. उषा, नमस्कार. तुला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे की जसं आता तू म्हणाले की कालची जी घटना झाली सांगलीमधली ती फार भीषण होती. जेव्हा अशा घटना होत आहेत की जसं तू म्हणाली की ह्याला डॉक्टर जबाबदार आहे किंवा कोण जबाबदार आहे, तर याच्याकडे पालकही जात आहेत. घरातूनच कुठेतरी हा बदल होणं गरजेचं आहे का, तुला काय वाटतं? आणि दुसरा म्हणजे जसं तू मगाशी म्हणाले की खूप मोठमोठे आव्हानं तुझ्या पुढे होते, कॉम्प्लेक्शनमुळे तुला रिजेक्शन झाले. अनेक मोठे ॲक्ट्रेसेस आज फेअरनेस क्रीमचे जे एन्डॉर्समेंट्स करतायत, तर या गोष्टीकडे तू कसं पाहतेस आणि तू काय सांगशील ज्या महिला डार्क आहेत किंवा एक कॉम्प्लेक्सिटी येते महिलांमध्ये की मी जाड आहे किंवा मी खूप जास्त बारीक आहे किंवा मी खूप जास्त डार्क आहे, या महिलांना तू काय सांगशील? पहिली गोष्ट ना, आपण जिथं म्हणत होतो ना की भ्रूणहत्याचं जे प्रकरण सुरू आहे ना, येस आय थिंक इट शुड कम विदिन फॅमिली, हे घरातून आलं पाहिजे. मी तुला माझं एक्झाम्पल देते ना की आता पण कोल्हापुरातच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नाही, राईट. मी कोल्हापुरातून आली आणि आम्ही 5 बहिणी, आणि नकोशीची संकल्पना त्याच भागात जास्त आहे. मुलींचं नाव नकोशी ठेवलं. पण आम्ही 5 बहिणी 1 भाऊ. माझ्या आईबाबांनी आम्ही एका
पर्टिक्युलर कास्टमधून आलो, सगळे सांगायचे आईबाबांना की अरे कशाला मुलींना शिकवताय, तर जन्म तर दिला पण शिकवताय कशाला, लग्न करून टाका. पण म्हणतात ना की पेरेंट्सने डिसाईड केलं पाहिजे. माझ्या आईबाबांनी कधीच ते दे ऑलवेज निग्लेक्टेड हुएवर टोल्ड देम की अरे कशाला शिकवता, लग्न करून टाका, मुली आहेत काय करताय. तर हे तुमचे आई बाबा म्हणजे म्हणतात ना की घरातून येतं हे, तेव्हा तुमचे पेरेंट्स स्ट्रॉंग आहेत. पेरेंट्सने कधी त्या सगळ्या गोष्टी इग्नोर केल्या, मुलींना शिकवलं आणि दे डिड फॉर द किड्स. तर जर ती आई, जर ते वडील, जर त्यांना ती गर्भाशयात जर ती मुलगी हवी असेल, त्यांनी तो डिसिजन घ्यावा की नाही मला माझी मुलगी हवी आहे. मुलगी असो मुलगा असो मला त्याने काही फरक पडत नाही. सगळ्यात आधी हे डिटेक्ट करणं चुकीचं आहे. तुम्हाला काय करायचंय, तुमचं बाळ आहे, मुलगी किंवा मुलगा, त्याने काहीच नाही फरक पडत. हे जर फॅमिलीने ठरवलं ना, घरी आई आणि वडिलांनी, तर आय थिंक गोष्टी चेंज होऊ शकतात. हां, चांगला समाज तयार होईल. आणि राहिला सवाल आपला कॉम्प्लेक्शनचा, तर आपण केला होता एक शो, सावळाच रंग तुझा. हां, आम्ही IBN ला शो केला होता ह्याच विषयावर की ऍक्च्युली आपले जे आपण जे म्हणतो ना देवता वगैरे, ते पण सगळे तुम्ही कृष्ण घेतलाय किंवा आपण नाही, आपल्या भारतीय राम, समाज सगळे मनातले सावळेच जेवढे होते. सावळेच होते सगळे. भारतीय समाज मनावर ज्यांचं पगडा आहे ते रामकृष्ण दोघं जण सावळे दोघं होते. जण आणि सावळे त्याच्याही पेक्षा महाभारतातली जी खूप प्रसिद्ध जिचं पात्र आहे द्रौपदी, तिचं नाव दुसरं एक कृष्णा होतं, म्हणजे ती सावळी होती आणि ती त्यावेळेसची सगळ्यात सुंदर स्त्री होती. त्यामुळे सौंदर्याच्या संकल्पना आपल्याकडे या नंतरच्या काळात बदललेल्या आहेत. नंतरच्या काळात बदलल्या त्या. आणि एन्डॉर्समेंट जे मोठमोठे स्टार्स फेअरनेसचं एन्डॉर्समेंट करतात, ऍक्च्युली दॅट इज रॉंग. त्याने तुम्ही काय मेसेज देताय की नाही मला गोरं व्हायचं. एक काहीतरी एक ऍड आहे ना, एवढी विचित्र आहे ती की ती मुलगी त्या अपार्टमेंटमध्ये जाते, ती सावळी असते आणि ती वॉशरूम मध्ये जाऊन क्रीम लावते आणि ती व्हाईट होऊन येते. काय दाखवताय तुम्ही, काय देता तुम्ही समाजाला मेसेज याच्यातून की तुम्ही सावळे आहात म्हणून आर यू अशेम्ड अँड यू नीड टू यूज सम क्रीम अँड गेट फेअर अँड देन आय एम हॅपी, मग तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, सक्सेस आहे. नो, इट इज नॉट लाईक दॅट. हे एन्डॉर्समेंट करणं चुकीचं आहे. थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की काम करताना प्रत्येकांना अडचणी येतच असतात, तुम्हालाही आल्या असतील कदाचित. तर त्यावेळेला अशा अडचणींवर कशी तुम्ही मात केली होती? म्हणजे आजच्या प्रत्येक स्त्रीला काम करताना अडचणी येत असतील तर त्या लोकांसाठी तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटेल? काम करताना खूप अडचणी आल्या मला. म्हणजे मी ॲक्च्युली जेव्हा इनफॅक्ट ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करायचे तेव्हाही मला बऱ्याच अडचणी आल्या, कारण मी खूप लहान होते तेव्हा आणि सगळ्या कलिग्स सगळे मेल डॉमिनेटिंग सोसायटी. सो ऑफकोर्स आय फेस्ड मेनी प्रॉब्लेम्स इन दॅट इंडस्ट्री अँड सेम इन द फिल्म इंडस्ट्री ऑल्सो. सी व्हॉट आय सेड ना की कोणी जेवढं तुम्ही घाबरता ना, जेवढं आपण घाबरणार ना तेवढं लोक दाबण्याचा प्रयत्न करतात. दॅट्स व्हॉट आय ऑब्झर्व्ड इन माय लाईफ. मी नाही घाबरणार, मी माझं काम करते, आय एम राईट, दे नो वन इज गोइंग टू सप्रेस मी इन एनिथिंग. तुम्ही मला निग्लेक्ट करा, तुम्ही मला ह्युमिलेट करा, ओके. मी त्यावेळेस घरी आले, म्हणजे घरी आले, रडले, पण नेक्स्ट डे आय एम गोइंग टू डू इट अगेन. आय एम नॉट गोइंग टू गिव्ह अप जस्ट बिकॉज तुमच्या पॅरामीटर्समध्ये मी बसत नाही, त्याचा अर्थ हा नाही आहे की आय एम गोइंग टू गिव्ह अप. सो आय थिंक आपण अपॉर्च्युनिटी दुसऱ्या माणसाला देऊ नये स्वतःला दाबण्याची. जिद्दीने आणि प्रयत्न करत राहावा, म्हणजे काय म्हणतात, न खचून जाता. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की कोल्हापूर सारख्या ठिकाणाहून आले ते आणि मुंबईमध्ये आता तू सेटल झाली आहे, पण मुलींच्या मानसिकतेत काय दोन्ही शहरांमधला फरक जाणवला? कारण कोल्हापूर तसं एक साधं शहर आहे, पण मुंबईमध्ये खूप सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या वेगवेगळ्या सोसायटीच्या मुली एकत्र राहत असतात, तर काय महत्त्वाचा फरक दोन्हीकडे जाणवला? महत्त्वाचा फरक सांगू का? कोल्हापूर मी कोल्हापूर सोडून ॲक्च्युली बरीच वर्ष झालीत, पण जेव्हा मी स्वतः होते कोल्हापुरात तेव्हा छोटं शहर, आपल्याला जग माहीत नसतं, जगात काय सुरू आहे याची फार काही कल्पना नसते. आपण आपलं घर, फॅमिली, एवढं एक लिमिटेड म्हणतात की आपलं काय म्हणतात लिमिटेड, आपला मर्यादित विश्व असतं ऍक्च्युली. आणि जेव्हा तुम्ही बॉम्बेत, आता बॉम्बे इज मेट्रोपॉलिटन सिटी करायची तर
रंकाळा तलाव आणि समुद्र समुद्र मुंबईचा, हा अशी करता असं येईल. ऍक्च्युली करू शकतो. तर मुंबई इज मेट्रोपॉलिटन सिटी. तिकडे तुम्ही नाही जरी म्हटलं ना की मला नाही कोणाला भेटायचं नाही किंवा मला काहीच नॉलेज घ्यायचं नाही असं जरी म्हटलं ना तरी नाही असं होऊ शकत. यू एंड अप मीटिंग इन नंबर ऑफ पीपल. तुम्हाला तुमचं इंटरॅक्शन होतं खूप साऱ्या लोकांबरोबर. भले तुम्ही लोकल ट्रेनमध्ये पण जरी प्रवास केला ना तरी यू एंड अप मीटिंग इन नंबर ऑफ पीपल आणि तुमचं सर्कल वाढतं. तर आय थिंक इट्स अ बिग डिफरन्स. मुंबईत मुली किंवा स्त्रिया निडर आहेत कारण लोकलमध्ये प्रवास करणं, तासनतास जॉबला जाणं, वेळी म्हणजे इवन लेट नाईट. तर आय थिंक दॅट्स अ डिफरन्स. कोल्हापुरात जनरली एवढं लेट नाईट किंवा लोकल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे ते एक मर्यादित छोटंसं आयुष्य आहे त्यांचं. पण स्त्रिया आहेत. आपण पुढे आहोत, आपण सगळीकडे आहोत, आपण काम करतोय. इनफॅक्ट कोल्हापूरच्या पण स्त्रिया काम करतात, बॉम्बेच्या पण स्त्रिया काम करतात. पण बॉम्बे खूप मोठं आहे. जागतिक महिला दिनाचं यंदाचं घोषवाक्य आहे की बी बोल्ड फॉर चेंज. तर तुम्ही तुमच्या आयुष्यात घेतलेला पहिला असा धाडसी निर्णय ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की नंतरचं तुमचं अख्खं आयुष्य बदललं? मी डिसिजन घेतलेला पुण्याला यायचा जॉबसाठी. माझी सॅलरी 3,000 होती तेव्हा आणि मला घरातल्यांनी सांगितलं, बाबा म्हणाले, भाऊ म्हणाला, काय करणार आहेस तू जाऊन, 3,000 रुपयात काय होणार आहे, तू इकडे काम कर, दुसरं काहीतरी कर. पण मला जायचं होतं कारण जोपर्यंत आपण घर सोडून बाहेर जात नाही तोपर्यंत आपली प्रगती नाही होत. प्रगती ॲज अन आय एम नॉट टॉकिंग अबाउट फायनान्शियली ऑल्सो. एक स्वतःचा विकास होणं खूप महत्त्वाचं असतं, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप होणं खूप महत्त्वाचं असतं. सो आय डिसाइडेड इन अ 2 वे की एकतर बाबा रिटायर्ड झालेले, आम्ही परिवार मोठा होता. सो आय थॉट ॲटलीस्ट आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. फाईन, 3,000 इज ओके, आय विल मॅनेज सम हाव. आणि सेकंड, मी बाहेर गेले तर मला ॲक्टिंगसाठी काहीतरी करायला मिळेल कारण कोल्हापुरात राहून ॲक्टिंग काहीच होऊ शकत नव्हती. सो दॅट डिसिजन ॲक्च्युली चेंज्ड माय लाईफ. दॅट चेंज्ड मी द वे आय वॉज इन कोल्हापूर अँड देन पुण्यात येणं, तुम्ही काम करताय, एकटे राहताय. So how you are dealing with your life, with your colleagues, with other people, that changed my personality as a communication. कोल्हापुरात असताना फक्त मराठी बोलतो, बाहेर आल्यानंतर हिंदी, इंग्लिश, सगळ्या गोष्टी त्यात चेंज झाल्यात माझ्या. सो दॅट डिसिजन वॉज ॲक्च्युली व्हेरी इम्पॉर्टंट. कोल्हापुरात असतानाच ठरवलंस की तुला ह्या क्षेत्रात यायचं की पुण्यात गेल्यानंतर? नाही, कोल्हापुरात शाळेत असताना. ते कसं स्वप्नाचं बीज कसं पडलं होतं, तिचा प्रश्न तोच आहे. मी 7वीत होते ना तेव्हा एक प्ले केलेला आम्ही शाळेत. इंटर स्कूल कॉम्पिटिशनचा प्ले होता ना आणि त्याच्यामध्ये मला प्राईज पण मिळालेलं बेस्ट ॲक्ट्रेसचं. आणि नेहमी आम्ही गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करायचो. आय वॉज व्हेरी गुड इन डान्स. आम्ही डान्स बसवायचो. सो तेव्हापासून मला प्रचंड आवड होती सिनेमाची, म्युझिकची, सगळ्यात त्याची ना. आणि जेव्हा मला प्राईज मिळाला ना तेव्हा मला वाटलं की अरे मी करू शकते. आय थॉट की नाही मी करू शकते आणि हां मला ॲक्ट्रेसच व्हायचं आहे. तर दॅट वॉज द फर्स्ट थिंग ॲक्च्युली. ते तिथे बीच. त्यावेळेस भावलेली कोणती अभिनेत्री होती की आपल्याला हिच्यासारखं व्हायचं आहे? मला खरं सांगू, मी प्रचंड फिल्म फ्रीक पर्सन आहे. मला सगळ्या अभिनेत्री आवडतात. मी सगळ्यांना फॉलो करते बिकॉज देर इज गुड इन एव्हरी वन. आपण घेण्यासारखं असं प्रत्येकाकडे आहे. आय लव्ह रेखाजी अलॉट कारण शी इज समवन यु नो. रेखाजी, स्मिता पाटील, काय ना की समांतर सिनेमे पण केले आणि तेवढेच कमर्शियल सिनेमे पण केले. दोन्हीकडे तेवढ्याच ताकदीने त्यांनी कामं केली. आय लाईक दॅट. सो आय ऑलवेज यूज टू सी देम आणि अरे यार आपण पण त्यांच्यासारखं व्हावं. आणखी बरेच प्रश्न विचारायचे आहेत पण एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. ब्रेक नंतर आपण परत भेटणार आहोत न्यूज रूम चर्चेमध्ये.
न्यूजरूम चर्चेमध्ये आपण आज गप्पा मारतोय, खूप प्रश्न विचारतोय. उषा जाधव या आपल्या लाडक्या अभिनेत्रीला भरपूर सारे प्रश्न माझ्या सहकाऱ्यांनाही विचारायचे. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा तू इंडस्ट्रीत आलीस तेव्हापासून बॉलिवूडच टार्गेट केलं होतं, तर असं काय विचार होता की सुरुवातीपासून फक्त बॉलिवूडलाच प्राधान्य द्यायचं? कारण काय तुला जो मोठा अवॉर्ड मिळाला तो मराठी सिनेमाने मिळवून दिला, म्हणजे धगमुळे मिळाला. तर बॉलिवूड टार्गेट करायचं होतं आणि मध्येच धग घडला की कसं होतं टोटल, म्हणजे विचार काय होता यामध्ये? टार्गेट असं काहीच नव्हतं ग. मला अभिनेत्री व्हायचं होतं लहानपणापासून. मग आता आय ग्रो अप वॉचिंग सिनेमा, मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा. आय ग्रो अप वॉचिंग ऑल काइंड ऑफ सिनेमा. सो असं काही टार्गेट असं माझं काहीच नव्हतं. पण काय ना की माझी पहिली फिल्म जी होती ती ट्रॅफिक सिग्नल. आय स्टार्टेड विथ हिंदी फिल्म्स. सो जो माझा स्ट्रगल झाला ना तो मोस्टली हिंदी सिनेमामध्ये माझा हिंदी सर्कलमध्ये माझा स्ट्रगल झाला. तिकडून ॲड्स झाल्या किंवा ट्रॅफिक सिग्नल नंतर एक छोटे छोटे जे रोल्स केले, पण ते सगळे मी हिंदीमध्येच केले. सर त्यामुळे माझं सर्कल जे झालं ना तर ते हिंदीत झालं. त्यामुळे असं काहीच नाही आहे की मी मराठीला टार्गेट नाही केलं किंवा हिंदीला केलं किंवा असं काहीच नाही आहे. मला असं वाटतं की भाषा नसते कलाकारासाठी, कुठल्याही भाषेतला सिनेमा असो. आय एम ऑलवेज रेडी टू वर्क. इनफॅक्ट दॅट्स चॅलेंज. त्यामुळे टार्गेट असं सिनेमाची स्वतःची अशी एक चित्रभाषा असते, ती भाषा सगळ्या कलाकारांना खुणवत असते. पण जेव्हा बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेस बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन याच्याबरोबर काम करण्याचं तर प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं आणि तुझं ते अल्पावधीत पूर्ण झालं. तो कसा अनुभव होता सगळा? It was great experience working with Bachchan sir. Yes, I completely agree with you की every person, actor असो, actress असो किंवा एखादा spot boy असो, director असो, everybody wants to work with him at least once in their lifetime, and I had that opportunity to work with him twice. It was a great experience working with him. He is fantastic actor, but he is fantastic human being also. अप्रतिम व्यक्ती आहेत ते. And I'm very happy that I worked with him. He's my co-actor and I can say that he's my friend also. म्हणतात ना की शिकण्यासारखं त्यांच्याकडून खूप आहे. ही इज अन इन्स्टिट्यूशन. मी त्यांच्याकडून फक्त अभिनयच शिकायचं, अभिनयाच्या व्यतिरिक्तही तुम्ही त्यांच्याकडून खूप काही शिकता. ते लोकांशी कसं बोलतात. आय मीन ही इज अ बिगेस्ट स्टार, सुपरस्टार ऑफ इंडिया. पण तरीही म्हणतात ना एक हंबल व्यक्ती आहेत ते. सगळ्यांशी खूप आदराने बोलतात. कोणाला कधी चिडून किंवा कोणाला काही ओरडणं वगैरे असं त्यांच्याकडे कधीच येत नाही. सगळ्यांना आप करतील, आहो जावं बोलतील. आणि ही इज जस्ट सुपर्ब. अँड आय नो की इफ आय हॅव सम प्रॉब्लेम ही ऑलवेज सेज आय एम ऑलवेज देअर. सो आय एम हॅपी की ॲटलिस्ट ही इज देअर. पहिल्यांदा भेट झाली बच्चनजींची त्यावेळेस कसा अनुभव होता? खूप धडधड वाढली होती? हो हो हो. आम्ही KBCचा प्रोमो शूट करत होतो ना आणि आय वॉज सिटिंग ऑन माय चेअर अँड ही केम अँड इज लाईक ओ माय गॉड. आय स्टूड अप अँड ही सेड अमिताभ बच्चन. आय वॉज लाईक ओके सर रिलॅक्स नाव. यू डोंट हॅव टू से आय एम अमिताभ बच्चन. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही शूट सुरू केलं ना लाईक माझे हार्टबीट्स एवढे वाढले होते की मला कळेना आता मी ॲक्टिंग कशी करणार. बट आय मॅनेज टू ॲक्ट. बट त्याच्यानंतर आय टोल्ड हिम ऑल दिस थिंग्स जेव्हा आता मी फ्रेंड्स आहोत ना. सो नाउ आय टेल हिम सर जब हम मिले थे तो ऐसा था वैसा था. अरे क्यों ऐसा क्यों करती हैं आप? ऐसा नहीं करना चाहिए. यू नो ही मेक्स यू व्हेरी कम्फर्टेबल ड्युरिंग ना भूतनाथच्या जर्नीमध्ये. When he knows that you are nervous because of him, so he makes you very comfortable. He'll crack some joke, he'll do something, but he makes you comfortable. It was a great experience for me. उषा, माझा एक प्रश्न होता. म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याचशा महिलांकडनं प्रश्न आली, पण माझ्या वतीने जो प्रश्न असेल तो अर्थात जे काही भोळे बाबडे तुझे चाहते आहेत सगळेच त्यांच्या मनातला हा प्रश्न असेल. तू जेव्हा कधी कोल्हापूरला जाते तशी तू पारंपरिक नायिकांपेक्षा वेगळी आहेस. कुठल्या अर्थाने की तू वेगवेगळ्या कॅरेक्टर रोलमधनं आम्हाला दिसली आणि नायिका म्हणून एस्टॅब्लिश झाली.
पण पारंपरिक नायिका या शब्दाचा अर्थ जर स्पष्ट करायचा झाला तर नायकाबरोबर गाणं म्हणणारी, रोमांस करणारी, छानपैकी त्याच्याबरोबर कुठेतरी डेटला ती बाहेर गेली, अशा पद्धतीने आपण चित्रपटाच्या कथेत बघत असतो. पण ज्यावेळेस तू कोल्हापुरात जाते तर असं कोणी तुझ्या अवतीभोवती म्हणणारं तुला मिळतं का की उषा तू त्या हिरोबरोबर का नाही रोल करत असं हिरोईन म्हणून, किंवा गाणं म्हणताना का आम्हाला तू दिसू शकत नाही, अशा काही सजेशन्स, अपेक्षा व्यक्त करताना काही मंडळी तुझ्याजवळ असतात? खूप म्हणजे आहेत असे लोक, ऑफकोर्स ते अपेक्षा व्यक्त जरूर करतात, पण आणि ते मी करेनही कधीतरी. मे बी इन नियर फ्युचर आय माईट डू दॅट ऑल्सो. तर आहेत अशा लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून की मी असं करावं. माझे जे स्कूल फ्रेंड्स आहेत, त्यांच्या फॅमिलीज आहेत, ते आर स्टील इन कोल्हापूर, सो दे हॅव दिस काइंड ऑफ एक्सपेक्टेशन्स. त्यांचे बरेच असेच इनोसंट काहीतरी प्रश्न असतात की रे तू हे का नाही करत, तू ते का नाही करत, हे कधी करणार, किंवा हे कसं आहे, किंवा गाणं म्हणताना तुम्ही काय करता, किंवा तू कधी करणार आहेस, हे प्रश्न आहेत. पण आय विल डू दॅट. आणि दुसरं वीरप्पनबद्दल, वीरप्पन मुळातच या व्यक्तीला घेऊन फार मोठी उत्सुकता आणि त्याच्यात एकूणच त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी याला घेऊन जेव्हा राम गोपाल वर्माचा चित्रपट पुढे येतोय असं जेव्हा समजलं तर लोकांमध्ये मोठी चर्चा होती. पण वीरप्पनच्या बायकोची भूमिका तुला करायला मिळाली, मुथ्थुलक्ष्मी, तर कसा राहिला रामू बरोबरचा एक्सपिरियन्स? कारण आम्ही असं ऐकलंय की रामू असं म्हणतो की तुम्ही काम असं करा की कॅमेऱ्याने तुम्हाला फॉलो केलं पाहिजे, तर हे खरं आहे का? माझा एक्सपिरियन्स रामू सरांबरोबरचा खूप छान होता. कारण मी प्रचंड मोठी फॅन आहे रामू सरांची. कारण आय थिंक ही चेंज सिनेमा त्यांनी विथ शिवा, रंगीला, सत्या कंपनी, एक म्हणजे इफ यू सी सत्या, हिंदी सिनेमाला पूर्ण वेगळं. हां, हे हिंदी सिनेमाला एक नवीन काय म्हणतात त्याला, नवीन एक रूप किंवा नवीन एक म्हणतात, जो पॅरलल सिनेमा पण नाही आहे, पण तो सिनेमा जो पैसा कमवून देतो, त्याचा कमर्शियल सिनेमा. पण सत्यासारखा सिनेमा सगळे न्यू कमर्स आणि सो कॉल्ड असं ग्लॅमराइज असं काहीच नव्हतं. आणि एक वेगळ्या सिनेमाचा एक हे तयार झाला त्यांच्यामुळे. कथानक नायक असतो. हां, त्यात कथानक आणि सी कंपनी, ज्याच्यात गाणं नाही पण ज्याच्यात बॅकग्राऊंड एवढं सुपर्ब होतं. ही चेंज थिंग्स. सो आय वॉज ऑलवेज फॅन ऑफ हिज वर्क. इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स वर्किंग विथ हिम. जास्त बोलत नाहीत रामू सर सेटवर, अँड इज ऑलवेज ओके. पण ही नोज, आय मीन जर एखादा शॉट असेल ना तो मधूनच कट झाला ना, तर ना ते परत जेव्हा आम्ही रिटेक करतो ना, ही नेव्हर टेक्स दॅट हाफ वन. जिथून कट झाला असेल ना, जिथून काही इंटरप्ट झाला असेल, चूक झाली असेल, काही झालं असेल ना, तर तिथून पुढे घेतात. इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स जस्ट टू सिट विथ हिम अँड टॉक अँड वर्क. सुपर. म्हणजे मी खूप स्ट्रगल केलेला जेव्हा त्यांचे फॅक्टरी नावाची त्यांची कंपनी होती ना, फॅक्टरीच्या बाहेर जाऊन की अरे एकदा भेटायला मिळालं तर बरं होईल काम. आणि फायनली आय गॉट दॅट अपॉर्च्युनिटी टू डू अ फीचर फिल्म विथ हिम. सो इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स फॉर मी टू लर्न फ्रॉम हिम. उषा, खरं तर हिंदी सिनेमांमध्ये तू इतकं काम केलं आहेस, हिंदी इंडस्ट्रीने तुला खरं तर आपलंसं केलं, ज्याला आपण सो कॉल्ड बॉलिवूड म्हणतो. मराठी इंडस्ट्रीने उषाला आपलंसं केलं नाही, तेवढं कम्फर्टनेस दिला नाही, अशी चर्चासुद्धा अनेकदा सुरू होती. तर कितपत खरं आहे यामध्ये? कारण धग नंतर एकतर तू आम्हाला दिसली नाहीस, त्यामुळे उषा स्वतः मराठी इंडस्ट्रीमध्ये तितकी खुश नाही आहे जितकी हिंदीमध्ये आहे, की मराठी इंडस्ट्रीनेच तुला आपलंसं केलं नाही? असं माझं काहीच मत नाही आहे की मला मराठी इंडस्ट्रीने आपलंसं केलं नाही आहे किंवा वगैरे असं. आणि आय डोंट नो अशी चर्चा का सुरू आहे. कारण मी महाराष्ट्रीयन आहे, मराठी माझी मातृभाषा आहे. मी मराठी फिल्म्स नेहमीच करेन, मी ह्याच्या आधीही केलेले आहेत. फक्त काय झालं की जेव्हा माझ्याकडे फिल्म आली तेव्हा मी ते काही कारणास्तव ते नाही करू शकले फिल्म्स. मे बी आय वॉज बिझी इन सम अदर थिंग्स. मे बी जे रोल मला ऑफर म्हणजे परत तेच मला रिपीट नाही करायचं आहे. मी कमी काम करेन, पण मला जे पटेल तेच मी काम करेन. एकच रोल मी 10 फिल्ममध्ये केला तर तुम्ही पण म्हणाले उषा काय करते. सो मे बी त्याला खूप सारे कारणं आहेत, त्याला खूप सारे रिझन्स आहेत की मी का नाही कुठला सिनेमा केला किंवा का मी मराठी नाही सिनेमा केला. पण मला मराठी इंडस्ट्री माझीच आहे, हिंदीही माझीच आहे, दोन डोळे आहेत. सो माझं असं काहीच हे नाही. बट येस, डेफिनेटली यू विल सी मी दिस इयर फॉर शुअर इन मराठी फिल्म. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर तुझं आयुष्य किती बदललं आणि कसं? खूप बदललं माझं आयुष्य. त्याच्या आधी काहीच नव्हतं, त्याच्या आधी फक्त स्ट्रगलच होता. म्हणजे असं नाही की स्ट्रगल हा
असतो, म्हणजे स्ट्रगल, प्रत्येक पायरीला स्ट्रगल हा आहेच. पण काय की नॅशनल अवॉर्डच्या आधी मला कोणी सिरियसलीच घेत नव्हतं. मी ॲक्टिंग पण करू शकता का, कशावरून करू शकता, असं सगळ्यांचं एक होतं. त्यामुळे मला बऱ्याच लोकांनी सांगितलं, रे यार छोटा रोल मिल रहा ना, कर ले यार, मिळतो ना कर. सो लोकांचं असं होतं की अरे का मी काय मोठा रोल का नाही करू शकत, किंवा माझे NSDचे काही मित्र आहेत ना, तर त्यांना ना एक असं हे आहे की अरे आम्हीच ॲक्टिंग करू शकतो. असं काहीच नाही आहे. तुम्हाला काही कुठून तुम्ही शिकून आला म्हणून तुम्ही करू शकता, किंवा पर्टिक्युलर एका इन्स्टिट्यूशनमधून किती 100 लोक बाहेर पडले तर 100चे 100 ॲक्टिंग करू शकतात असं काही नाही आहे. आणि जेव्हा एखाद्या व्यक्ती ज्यानं काय ॲक्टिंगचा कोर्स केलेला नाही आहे, तुम्ही त्याला अंडर एस्टिमेट कसं करू शकता की नाही करू शकत ॲक्टिंग. सो एव्हरीथिंग चेंज्ड. लोकांचा माझ्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला, लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला. पीपल रिस्पेक्ट मी. सो इट्स 360 डिग्रीचा चेंज आहे, पॉझिटिव्ह. मॅम, तुम्ही म्हणालात की आईबाबांची तुमची इच्छाशक्ती होती ती तुमच्यात आली आणि तुम्ही इथपर्यंत त्यामुळे पोहोचलात. तर ग्रामीण भागात अनेक मुली किंवा अनेक लेडीज अशा आहेत की त्यांच्याकडे भरपूर टॅलेंट आहे, पण त्यांना घरून सपोर्ट नसतो एकतर, किंवा त्यांना कोणत्या तरी अडचणींना फेस करायला लागते, त्यामुळे ते पुढे येत नाहीत आणि तिथपर्यंत पोचू शकत नाहीत. तर अशा फॅमिलीला किंवा अशा आईबाबांना त्यांना पुश करायला, त्यांच्या आवडत्या क्षेत्रात पुश करायला आणि त्यांचं करिअर घडवायला मदत करेल, असं तुम्ही त्यांच्या आईबाबांना काय संदेश द्याल? मी सगळ्याच पेरेंट्सला हा संदेश देईन की जर तुमच्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये टॅलेंट आहे, त्यांना काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे, तर फाइंड आउट अ वे आणि आपल्या मुलांना सपोर्ट करा. कारण ते खूप महत्त्वाचं आहे. आपली जेव्हा आपल्याला काही मनापासून करायचं असतं ना, आपण त्याच्यात सक्सेसफुल होण्यासाठी आपण जीव तोडून मेहनत करतो. एक इंग्लिश म्हण आहे की जेव्हा तुमचं करिअर तुमचा छंद बनतो त्यावेळेस तिथे काम उरत नाही. आणि त्यांना जे करायचं आहे ते सपोर्ट करा. आय जस्ट डोंट नो की ते फिनान्शियली मे बी केपेबल नसतील, तर वी नीड टू फाइंड आउट सम वे टू सपोर्ट देम. कारण मुला स्वप्न म्हणतात ना की ते खूप महत्त्वाची आहेत. आणि फक्त स्वप्नांवरूनच मला प्रसिद्ध पंजाबी आणि हिंदी कवी पाश यांची कविता आठवते. आज जो प्रश्न तिने विचारला तीच, त्या अशा स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या अनेक मुली ग्रामीण भागातून महानगराकडे येतात. तर तुला तो प्रश्न विचारायचा, पण त्याच्या आधी मला ती कविता ऐकावीशी वाटते. पाश लिहितात, सबसे खतरनाक होता है मुर्दा शांति से भर जाना, न होना तड़पना सब कुछ सहन कर जाना, घर से निकलना काम पर और काम से लौट कर घर आना, सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. वाह, क्या बात आहे. इथेच म्हणजे सगळेच जण स्वप्नांचा पाठलाग करणारे आहेत. तर त्यासाठीची जी मानसिकता किंवा इच्छाशक्ती समाजात नसेल तर घराघरातून निर्माण झाली तर ती समाजामध्ये पसरू शकते. येस, आय अग्री, कम्प्लिटली अग्री विथ यू. तुझा प्रश्न तोच होता आणि त्याला हे बरोबर उत्तर आहे की आपल्या मुलांची स्वप्न आहेत ती पूर्ण झालीच पाहिजे. ते करण्यासाठी ते तयार आहेत, तर फॅमिलीने फक्त थोडा त्यांना सपोर्ट करावा, ॲटलिस्ट सपोर्ट करावा. अपोज न करून पण तुम्ही खूप सपोर्ट करू शकता. की कारण तुम्ही जर अपोज केला फॅमिलीने तर आपली एनर्जी आपण तिथेच एक लढाई हारतो. आपण एनर्जी तिथेच वेस्ट करतो आणि आपण तिथेच एक लढाई हरतो की अरे मला फॅमिलीला आधी रेडी करू दे, मग मी पुढे जाऊन जग जिंकेन. सर बाकी तुम्ही कशाने नाही सपोर्ट करू शकत असाल फॅमिली मेंबर्स, तर ॲटलिस्ट डोंट अपोज देम. दॅट्स द बिग सपोर्ट. ते मी सांगू शकते की सगळ्या पेरेंट्सना की जस्ट डोंट अपोज. कायमच तुझ्या कारकिर्दीचा आम्हाला अभिमान वाटत आलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा तुझ्याकडून असंच खूप छान काम होत राहील असा आम्हाला विश्वास आहे. आज जागतिक महिला दिन आहे आणि तुझ्याशी गप्पा मारायची खूप छान संधी आम्हाला मिळाली. याबद्दल तुझे खूप खूप आभार. अरे थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. IBN लोकमतच्या न्यूजरूम चर्चामध्ये आता आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा फक्त IBN लोकमत.